नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या 22 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राजा, यशादा, पाण्या या सगळ्यांना असं वाटत असतं की अवनी मॅडमला ड्रिंक घ्यायची सवय आहे, कारण ती अण्णांसाठी आणायला गेलेली असते, त्याच्यामुळे त्यांचा गैरसमज झालेला आहे. तर आता अवनी ह्या सगळ्यावरती काय रिॲक्ट करणार आहे हे आपण या भागामध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर इकडे नमिया आणि धन्याचा सुद्धा मोठा गैरसमज झालेला असतो की अवनी आणि हे सगळेजण मिळून आता ड्रिंक पिणार आहे. तर आता तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे पायल मोठी माणसं ड्रिंक घेतल्यावरती कशी रिॲक्ट करतात हे सगळं राजा, यशदा, पाण्याला सांगत असते आणि म्हणत असते की मोठी माणसं ना स्वतःला मी टाइम देत असतात, म्हणजे त्यांना मी टाइम द्यायचा असतो आणि मग मोठी माणसं त्यांच्या मी टाइम मधून अजून मोठी होतात. तर पाण्या म्हणत असतो की मला तर ना एवढंच माहिती आहे, दारू पिल्यानंतर ना माणसं अशी वाकडी तिकडी चालतात आणि उलट्या करतात, एवढंच मला माहिती आहे. मग लगेचच पायल म्हणत असते की ती ना कधी न जाणलेली स्वस्तातली दारू असते, असं भारी दारूची नशा ना एकदम भारी असते, एकदम टॉपची असते. तर राजा म्हणत असतो की नाही, पण म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मॅडम ज्या दुकानात गेल्या होत्या ना तिथं असं भारीतली दारू नाही मिळत, म्हणजे तिथे अण्णांचाच ब्रँड मिळतो. तेवढ्यातच मध्येच आता संब्या म्हणत असतो की चहा आणायचा का सगळ्यांना. मग यशादा आणि पाण्या संब्यावरती चिडतात आणि म्हणत असतात की तू चहा आण रे, पण लवकर जा चहा आण. आता पाण्या म्हणत असतो की याला किती वेळा सांगितले हेडफोन घालून बसत जाऊ नको, पण तरी सुद्धा हेडफोन घालून बसतो. मग आता लगेचच त्याला सगळेजण हाकलून लावतात. आता संब्या गेल्यानंतर यशादा म्हणत असतो की आता कसं रे, अण्णांचा ब्रँड जर त्यांनी घेतला तर त्यांची तब्येत बिघडेल ना. त्यावेळेस पायल म्हणत असते की हा, म्हणजे मला पण तेच समजत नाहीये की त्या एवढ्या श्रीमंत असताना असली चीप दारू का घेत आहेत. तर लगेचच पाण्या म्हणत असतो की नवरा तसा फकाट असल्यानंतर त्या तरी काय करणार, नवऱ्याकडे पैसे नको का. त्यावेळेस पायल म्हणत असते की अच्छा, मनी प्रॉब्लेम आहे म्हणून ते असल्या चिप दारू घेत आहेत. त्यावेळेस आता पाण्या म्हणत असतो की वहिनींचा ना असा हलता डुलता हॅपीनेस इमॅजिनच नाही करू शकत मी, तर मला तर ना ते बघवणारच नाही. तेवढ्यातच राजाला आता आठवतं की खरंच अवनी अशी आता ड्रिंक घेऊन येणार आणि मग ओरडत ओरडत आता घरामध्ये राडा करणार, तिला नीट चालता पण येत नसणार, असं आता त्याला सगळं आठवत असतं. आणि मग अवनी ड्रिंक करून आल्यानंतर ती आता सगळ्यांना आवाज देणार, ए राजा, धन्या, पाण्या, यशदा, कुठे आहात तुम्ही सगळे, लवकर बाहेर या. आणि आता कशी पण ती ओव्हर ऍक्टिंग करणार हे सगळं आता इथे राजाला आठवत असतं. आता ते आठवून एकदम त्याला धक्काच बसतो. तर इकडे यशादा सुद्धा आता ते इमॅजिन करत असतो, त्याच्यामुळे त्याला सुद्धा ते सगळं आठवून धक्का बसतो आणि दोघेही आता म्हणत असतात की नाही नाही, हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे, असं होऊच शकत नाही, असं कसं काय होऊ शकतं. त्यावेळेस पायल म्हणत असते की एक मिनिट, पण जाऊबाईंचं एक चुकलंच, त्यांनी ना तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. त्यावेळेस पाण्याला राग येतो आणि पाण्या म्हणत असतो की हे पाहिले, वहिनींचं ना कधीच चुकत नाही, कळलं का, त्या कधीच चुकू शकत नाही, आमचंच काहीतरी चुकलं असणार आहे, आता काय करायचं ना ते सांग, तू काही पुढचं बोलू नको. पायल आता ओव्हर ऍक्टिंग मध्ये म्हणत असते की आता, आणि असं म्हणून आता ती थांबते, तिला सुद्धा काहीच सुचत नाही. तर पुन्हा म्हणत असते की मी तुम्हाला सांगितलं ना सगळं, थोडा तुमचा तरी विचार करा. मग आता हे सगळेजण एकमेकांकडे बघत असतात, त्यांना सुद्धा आता काहीच सुचत नसतं. तेवढ्यातच राजाच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि म्हणत असतो की नाही, माहिती आहे मला आता काय करायचं आणि काय नाही ते, आता मी विचार केलेला आहे, काय करायचं ना त्याचा विचार केलेला आहे. तर यशादा म्हणतो की काय, कसला विचार केलेला आहे तू, आम्हाला पण सांग की. त्यावेळेस राजा म्हणतो की केलाय मी विचार, चला मी तुम्हाला सांगतो. असं म्हणून आता सगळेजण प्लॅनिंग करत असतात. तर आता संध्याकाळ झालेली असते. तर इकडे पाण्या आता टीव्ही दुरुस्त करत असतो आणि स्वतःला नावजून घेत असतो. तेवढ्यातच तिकडून आता राजा ड्रिंक घेऊन आलेला असतो आणि तो पाण्याच्या जवळ जाऊन पाण्याला म्हणत असतो की काय रे पाण्या, सगळी तयारी केली ना. तर मग पाण्या जोरात ओरडतो आणि म्हणतो की विषय का भावा, सगळी तयारी करून ठेवलेली आहे, पाठीमागे जाऊन बघ. तर राजा म्हणतो की अरे हळूहळू बोल, जर कोणी ऐकलं तर जरा हळू बोल. आणि लगेच पाण्या आता राजाच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की काय तू ड्रिंक. तर राजा त्याच्याकडे रागाने बघतो. तर पाण्या म्हणत असतो की अरे म्हणजे तू ड्रिंक आणली का, असं विचारतोय वहिनींसाठी. त्यावेळेस तो म्हणतो की हो आणली, हे बघ मोठा ब्रँड घेऊन आलेला आहे. आता तो त्या कागदातून बाहेर काढतो आणि पाण्याला दाखवतो. तर पाण्या आता ते पाहून म्हणतो की वा राजा, लयच भारी
व्यवस्था केलेली आहे रे. तर पाण्या म्हणतो की नाव वाच ना, मोठा ब्रँड आहे मोठा. मग आता तो नाव वाचतो आणि म्हणत असतो की खरंच लयच मोठा ब्रँड आहे. तर राजा म्हणतो की आता ना अवनी मॅडम खुश होतील हे सगळं पाहून. तर पाण्या म्हणतो की हा खुश होतील, बरं चल आता पाठीमागे ना छान तयारी केलेली आहे, आता आपण ह्या सगळ्याची सुद्धा तयारी करूया. आता ते बोलत असतात तेवढ्यातच तिकडून धन्या येतो. मग आता धन्याचा आवाज आल्यामुळे राजा आता ती बॉटल तिकडे टीव्हीच्या पलीकडे लपवून ठेवतो. धन्या आता पळतच येतो आणि म्हणत असतो की काय रे भावांनो, काय चाललंय आणि लपवून काय ठेवलं तुम्ही तिकडे, सांगा ना. तर राजा आणि धन्या म्हणत असतात की राजा आणि पाण्या म्हणत असतात की काहीच नाही लपवलं, आणि तू इकडे काय करतोय, जा बरं बाहेर जा, तू पळ लवकर. त्यावेळी धन्या म्हणतो की का मी का बाहेर जायचं, मी बघितलंय तुम्ही काहीतरी तिकडं लपवलंय, सांगा बरं काय चालू आहे तुमच्या दोघांचं, लवकर सांगा. असं म्हणत तोच तिकडे टीव्हीकडे पाहायला चाललेला असतो. तर राजा म्हणतो की ए धन्या, अभ्यास करत नाही, काही नाही, अभ्यासाकडे तुझं ना अजिबातच लक्ष नाहीये, चल लवकर अभ्यास कर. तर इकडे आता पाण्या पण म्हणत असतो की कॉलेजला जात नाही, काही नाही, सारखं कॉलेज बुडवतो, तुला ना काही काळजीच नाहीये. त्यावेळेस धन्या म्हणतो की अरे भावांनो, तुम्हाला कधीपासून माझी काळजी लागली, माझा एवढा सगळा तुम्ही विचार करायला लागला, कधीपासून एवढं सगळं तुम्हाला सुचायला लागलं. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की आम्हाला नाही सुचणार तर कोणाला सुचणार, आम्हीच करणार ना तुझी काळजी, आम्ही दोघे जण मोठे भाऊ आहे ना, कळत नाही आम्ही जे सांगतो ते ऐकायला, चल लवकर बाहेर जा, अभ्यास कर, आणि उद्या सकाळी लवकर कॉलेजला जायचं आहे, त्याच्यामुळे सगळा काही तुझा अभ्यास करून घे, जा जा. असं म्हणून आता त्याला हाकलून बाहेर लावत असतात. तर धन्या म्हणत असतो की एक मिनिट, का तुम्ही मला असं बाहेर हाकलून लावताय, आम्ही काही बाहेर जाणार नाही, मला पण तुमच्या टीम मध्ये घ्या. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की लिंबू टिंबू तू अजिबात आमच्या टीम मध्ये यायचं नाही, लवकर बाहेर निघायचं आणि तिकडे जाऊन अभ्यास करायचा. तर राजा सुद्धा म्हणतो की हा, आणि उद्या सकाळ कॉलेजला जायचं आहे, त्याच्यामुळे अभ्यास करून घे, जा जा. आता ते दोघे जण हकलवत असतात. तेवढ्यातच धन्याला आता वास येतो आणि तो म्हणतो की आतून कसला तरी वास येतोय, भारी वास येतोय, भजी बनवताय काय, मला पण खायच्यात. असं म्हणून तो किचन मध्ये चाललेला असतो. तर राजा लगेचच त्याला ओढून घेतो आणि म्हणत असतो की काडी पहिलवान, तुला काय मार खायचाय का, पळ बरं बाहेर. त्यावेळेस धन्याला खूपच राग येतो आणि तो म्हणत असतो की काडी पहिलवान काय, काडी पहिलवान, माझ्या बॉडीवरती जायचं नाही, या दोघांनाही सांगतोय, माझ्या बॉडीवरती जायचं नाही, तुम्हा दोघाला ना बघून घेईल मी, बघा मला सारखं लिंबू टिंबू म्हणताय ना, तुम्हाला आता दाखवतोच. तर इकडे राजा म्हणतो की दाखव, आम्हाला जे काही दाखवायचंय ना ते नंतर दाखव, आता तू इथून पळून जा. असं म्हणून ते दोघे जण आता त्याला हाकलून लावतात. आता धन्या कसा बसा तरी आता बाहेर जातो, पण पुन्हा आतमध्ये येतो. तर पुन्हा आता पाण्या त्याला हाकलून लावतो. मग आता धन्या गेल्यानंतर हे दोघे जण किचन मध्ये जातात. तर यशादा भजी बनवत असतो. तर राजा म्हणतो की अरे यशादा, वा मस्त भजी बनवतोय तू आणि छान वास येतोय. त्यावेळेस तो म्हणतो की हा, त्यांच्यासाठी चकना नको का, आणि काय रे तू आणलंय ना जे सांगितलं होतं ते. त्यावेळेस तो म्हणतो की हो आणले, बघ हे एवढं मोठं घेऊन आलेलो आहे. तर यशादा म्हणतो की जा मग आता ते बाहेर ठेवून ये, आणि राहिलेली काही तयारी असेल तर ते सगळं तुम्ही करून घ्या. मग आता राजा आणि पाण्या लगेचच तिकडे पाठीमागे जातात. तेवढ्यातच किचन मध्ये अवनी सुद्धा आलेली असते आणि ती आता यशादाला भजी बनवताना पाहते आणि म्हणत असते की वा यशादा, आज काय स्पेशल आहे, भजी बनवलेली आहेत आणि वास तर खूपच छान येतोय, मस्त वास येतोय, काय स्पेशल आहे. त्यावेळेस यशादा म्हणत असतो की स्पेशल काही नाहीये, तुमच्यासाठी चखना. असं म्हणत तो मध्येच थांबतो आणि मग त्याला काय बोलावं तेच कळत नाही. अवनी सुद्धा आता आश्चर्यचकित झालेली असते. तर यशादा म्हणतो की चव बघा ना, म्हणजे चाखून बघा ना कसं झालंय ते. मग अवनी आता त्यातलं एक भज घेते आणि खात असते आणि म्हणत असते की वा यशादा, मस्त झालेला आहे. मग अवनी म्हणत असते की मला ना एक ग्लास पाहिजे आहे. तर यशादा म्हणतो की ग्लास हा घ्या ना, आता तो स्टीलचा ग्लास देत असतो. तर अवनी म्हणत असते की नाही, मला स्टीलचा ग्लास नकोय, मला ना काचेचा ग्लास हवाय. मग आता यशादाला समजतं की तिला आता ड्रिंक घ्यायची आहे, म्हणूनच ती म्हणत आहे. तर तो म्हणतो की अच्छा काचेचा पाहिजे का, अहो पण तो अण्णांचा आहे ना, अण्णा त्याच्यामध्ये दारू पितात. तर अवनी म्हणत असते की चालेल मला. मग यशादा आता कपाटातून एक काचेचा ग्लास काढतो आणि अवनीला देतो. त्यावेळेस अवनी म्हणत असते की मला ना 2 ग्लास पाहिजेत, प्लीज मला 2 ग्लास देता का. मग यशादा मनामध्ये म्हणत असतो की हा दुसरा ग्लास कोणासाठी असेल, पण जाऊ दे. असं म्हणून आता तो पुन्हा कपाट उघडतो आणि दुसरा काचेचा ग्लास घेऊन आता अवनीला देतो. मग अवनी आता तिथून निघून जाते. तर राजा लगेच आतमध्ये येतो आणि म्हणत असतो की झालं का यशादा, मला ना एक ग्लास दे, ग्लास लागेल ना. मग यशादा म्हणतो की हा थांब देतो. आता यशादा पुन्हा त्याला स्टीलचा ग्लास देत असतो. तर राजा म्हणतो की अरे यशादा, काचेचा ग्लास दे, हा काय स्टीलचा देतोय. त्यावेळेस तो म्हणतो की अरे त्या मॅडम आल्या होत्या आणि त्या दोन्ही आता काचेचे ग्लास घेऊन गेलेले आहेत. आता ज्यावेळेस यशादा असं म्हणतो त्यावेळेस राजाला धक्काच बसतो आणि राजा म्हणतो की काय, त्या ग्लास येऊन घेऊन पण गेल्या, अरे देवा काय करायचं आता. तर यशादा म्हणतो की
तू जा बरं पटकन, त्या आत्ताच गेलेल्या आहेत, काय करतायत ते बघ आणि त्यांना थांबव आणि इकडे घेऊन ये, जा जा लवकर जा. तर तो म्हणतो की बरं जातो. तर आता राजा त्या भज्यांकडे पाहतो आणि म्हणत असतो की काय रे यशादा, मॅडमसाठी मात्र भजी बनवतो आणि आम्हाला चवळीची भाजी सारखी खायला देतो. तर यशादा म्हणतो की झालं का सुरू, जा बरं पटकन आणि हे बघ, तुला भजी खायची असतील ना तरी मी आत्ता देणार नाही, ती त्यांच्यासाठी केलेलं आहे, तब्येतीसाठी चांगलं असतं. तर राजा म्हणतो की यशादा तू किती चांगला आहे, असं म्हणून आता तो त्याला मिठी मारतो आणि तिथली भजी घेऊन आता तो पळून जातो. मग यशादा म्हणतो की राजा तुला तर ना मी सोडणारच नाही. मग आता राजा आतमध्ये जातो. तर इकडे आता धन्या मात्र दारातून पाहत असतो, त्याला कोणी बोलवतंय का. आता त्याला खूप वाईट वाटत असतं, पण त्याला कोणीच आतमध्ये बोलवत नाही. मग आता तोच रुसून आता बाहेर आलेला असतो आणि मग आता वरती आकाशाकडे पाहून म्हणत असतो की आई बघितलं ना, तू हे सगळे माझ्याबरोबर कसे वागत आहेत, मला ना लिंबू टिंबू समजतात आणि मला त्यांच्या टीममध्ये घेत नाही. तू जर असती ना तर तू मला घेतलं असतं तुझ्या टीममध्ये, असा आता तो आईशी बोलत असतो. तेवढ्यातच तिकडून आता नमिता येते आणि पाठीमागून म्हणत असते की बाळा तू ना काही काळजी करू नको, मी आहे तुझ्या बरोबर. मग आता त्याला आश्चर्यच वाटतं आणि तो इकडे तिकडे बघतो तर त्याला पाठीमागे नमिता दिसते आणि तो म्हणतो की नमे तू हाय वय. त्यावेळेस नमिता म्हणते की हा मी आहे, जरी ते लक्ष्मी मामी असती तर ती तुला अशीच बोलली असती ना, म्हणून मी तुला तसं बोलले. आणि काय रे एवढा का दुःखी झालाय, काय झालेलं आहे. त्यावेळेस तो म्हणत असतो की काय सांगू तुला, बघ ना ह्या सगळ्यांनी ना मला पुन्हा एकटं पाडलेलं आहे, मला ना काडी पैलवान म्हणतात, लिंबू टिंबू म्हणतात, मी काय आता बारकाय वे, मी पण आता मोठा झालोय की कॉलेजला जायला लागलोय, बघ दाढी मिशा सुद्धा आलेली आहे मला, पण तरी सुद्धा मला लिंबू टिंबूच समजतात. मग आता हे सगळं ऐकून नमिताला हसायलाच येतं आणि ती आता हसायला लागते. त्यावेळेस आता धन्या म्हणत असतो की का ग नमे, तुला पण हसायला येते का माझ्यावरती, हास बाई तू पण हास, आता काय सगळेच हसतायत तर तू पण हास. त्यावेळेस ती म्हणते की अरे नाही हसत, पण नक्की काय झालंय ते तरी सांगशील ना, मला तरी कळू दे, तुला ह्या सगळ्यांनी का असं बाहेर काढलेलं आहे. त्यावेळेस तो म्हणतो की मला पण काही माहिती नाहीये, पण काहीतरी नक्कीच त्यांचा प्लॅन सुरू आहे आणि त्यांनी मला बाहेर काढलेला आहे. त्यावेळेस नमिता म्हणत असते की प्लॅन सुरू आहे आणि लिंबू टिंबू म्हणून तुला बाहेर काढलेला आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी आता त्यांचं चाललेलं असणार. मग आता ती सुद्धा थोडीशी तिकडे आतमध्ये जाऊन आता डोकवत असते, पण तिला काहीच दिसत नसतं. तर धन्या म्हणतो की नाही काही दिसणार, त्यांनी ना पाठीमागे प्लॅन केलेला आहे कशाचा तरी. आता नमी वळून वळून बघत असते पण तिला काही दिसतच नाही. मग ती म्हणते की अरे मग आपण काय इथे थांबलोय, चल आपण पण पाहूया काय चाललंय नेमकं त्यांचं, ते सगळं पाहूया. तर तो म्हणतो की चोरून. तर नमी म्हणत असते की हा तुला जणू काही माहितीच नाहीये चोरून बघायचं, चल लवकर. मग दोघेही आता खूपच खुश होतात आणि आता चोरून पाहण्यासाठी तिकडे पाठीमागच्या साईडला जातात आणि आता तिथे झाडाच्या तिथून आता पाहतात तर ह्यांनी सगळं बार सारखं डेकोरेशन केलेलं असतं, लाइटिंग दिवे वगैरे सगळं काही केलेलं असतं आणि सगळ्यांची गडबड चाललेली असते, म्हणजे यशादा आणि पाण्याची ते त्यांना दिसतं. आणि मग ते म्हणतात की अयो हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे, बार सारखं सगळं डेकोरेशन केलेलं आहे, नेमकं ह्यांना करायचंय काय. तर नमी म्हणत असते की हा ती मोठी लोक ड्रिंक घेतात ना त्यावेळेस असं डेकोरेशन असतं, म्हणजे हे आता ड्रिंक पिणार आहेत, म्हणजे दारू पिणार आहेत का, यो देवा आता काय करायचं, असं म्हणून आता ते डोक्यालाच मारून घेते आणि दोघे जण ते बघत असतात. पाण्याने आता लाइटिंग वगैरे लावलेली असते, सगळं डेकोरेशन केलेलं असतं. त्यावेळेस तो यशादाला म्हणत असतो की काय रे यशादा, लाइटिंग कशी झाली, बरी झाली आहे ना, चांगलं दिसते ना, म्हणजे जसं मोठी लोक करतात तसं झालंय ना. त्यावेळेस यशादा म्हणतो की अरे पाण्या, आपल्याला काय माहिती मोठी लोक कसं करतात, आपल्याला काहीच माहिती नाहीये, पण जसं आपल्याला जमल ना तसं आपण केलेलं आहे आणि खरंच तू ना खूप छान केलेलं आहे, नक्कीच त्यांना आवडेल आणि बरं वाटेल, मस्त केलेलं आहे. मग पाण्या म्हणत असतो की दारू पेल्यावर आता त्यांना काय कळणार आहे कसं केलंय आणि कसं नाही. तर यशादा म्हणतो की काय काय म्हणाला तू त्यांना. मग आता पाण्या खाली उतरतो आणि म्हणत असतो की सॉरी सॉरी, वहिनींना नाही म्हणालो आणि परत नाही असं काही बोलणार, सॉरी. अरे मी अण्णांना म्हणालो, म्हणजे अण्णा दारू पेले की ते कसे बेवडे होतात ना, ते असे डोलत हालत कसे पण येतात आणि काहीही बोलतात, पण मोठी लोक दारू पेली की त्यांचं स्टेटस असतं, काय असतं टेटस असतं. मग यशादा म्हणतो की हा टेटस असतं. त्यावेळेस आता पाण्या म्हणतो की अरे आपले स्टेटस कुठं गेलं. मग आता तो इकडे तिकडे पाहतो आणि तिथली बाटली आता घेतो आणि म्हणत असतो की हे बघ, हे आहे मोठ्या लोकांचं स्टेटस, आता कुठे ठेवायचं असा तो विचार करत असतो. तर इकडे आता हे दोघे जण चोरून पाहतात आणि पाण्याच्या हातामध्ये बाटली पाहून म्हणत असतात की काय म्हणजे हे आता दारू पिणार आहेत यशादा राजादा.
पाण्यात आता दारू पिणार आहे. त्यांना आता आश्चर्याचा धक्काच बसतो. तर नमी म्हणत असते की पाण्या आणि यश राजाचं तर मी समजू शकते, पण माझा यशा तो पण दारू पिणार आहे, काय करायचं आता. त्यांना दोघांना टेन्शनच आलेलं असतं. तर इकडे पाण्या म्हणत असतो की थांब, मी ना आता ग्लास घेऊन येतो आणि आता इथे मांडतो. त्यावेळेस यशादा म्हणतो की नाही थांब, राजा येईल आणि तो ग्लास वगैरे घेऊन येईल. मॅडमला तो आता आणायलाच गेलेला आहे, तो येईलच. आता हे सगळेजण बोलत असतात. इकडे धन्या आणि नमीला मात्र आश्चर्याचा धक्काच बसलेला तो. आता काय करायचं. धन्या तर म्हणत असतो की आता मला ह्यांच्या टीम मध्ये तर जावंच लागेल, पण नाही मी दारू पिणार नाही, दारू पिऊन मी ह्यांच्या टीम मध्ये सामील होणार नाही, काय करू नमी मी, असं म्हणून आता ते दोघे जण दुःखी झालेले असतात. तर पुन्हा आता पाण्या म्हणत असतो की अरे सगळं तर आपण केलेलं आहे, पण आता म्युझिकचं काय करायचं. तर यशादा म्हणतो की हा, म्युझिकची तयारी नाही केली का तू. त्यावेळेस तो म्हणत असतो की तयारी केली, पण काय ना अण्णांची प्लेलिस्ट लावली होती ना, अण्णांना कशी अशी मराठी गाणी वेगळीच गाणी आवडतात ना, पण वहिनींना तशी गाणी आवडत नसतात, वहिनींना आवडतात कसली गाणी. त्यावेळेस आता यशादा म्हणतो की अरे त्यांना ना इंग्लिश गाणी आवडत असतील, त्या मोठ्या आहेत ना, श्रीमंतांची लोक ना इंग्लिशच गाणी ऐकतात. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की हा, वहिनींना इंग्लिश गाणी आवडत असतील, पण आता काय करायचं, ते कसं काय त्यांची प्लेलिस्ट बनवायची, इंग्लिश गाणी कोणती, आता त्याला सुद्धा येत नसतात. त्यावेळेस यशादा म्हणतो की थांब ते आल्यावरच कळेल आपल्याला, त्यांना जी गाणी आवडतील ना ते त्या लावतील. मग पाण्या म्हणतो की हो. तर इकडे आता अवनी मात्र त्या ग्लासमध्ये आता दारू ओतत असते आणि तिची आता तयारी चाललेली असते अण्णांना देण्यासाठी. तर आता तिकडून राजा येतो आणि ते सगळं पाहतो. आता राजाला पाहून अवनी लगेचच ते आता लपवून ठेवत असते. तर राजा म्हणतो की नाही मॅडम, लपवण्याची काहीच गरज नाहीये, मला सगळं कळलेलं आहे, त्याच्यामध्ये काय आहे लपवण्यासारखं. त्यावेळेस अवनी आता त्याला ती बाटली दाखवत असते. तर राजा म्हणतो की नाही ती बाजूला ठेवा, मला दाखवू नका. मॅडम पण तुम्ही असं का केलं, अहो मला सांगायचं ना, तुम्हाला असं सवय होती तर सांगायचं, लपून कशाला ठेवायचं. आता अवनीला काय बोलावं तेच कळत नाही. अवनी आता त्याला सांगायला जाते, अवनीचं पण इथं कन्फ्युजन झालेलं असतं. तर राजा म्हणतो की नाही राहू द्या, तुम्ही आता काही बोलू नका, तुमच्यासाठी ना छान सरप्राईज आम्ही केलेला आहे, आणि हे बघा लपवण्याची काहीच गरज नव्हती, या घरामध्ये ना तुम्हाला लपवण्याची काहीच गरज नाहीये, अण्णांना आणि तुम्हाला समानच नियम आहे, तुम्ही सांगितलं असतं तर चाललं असतं, पण मॅडम प्रकृतीचं काय, अहो प्रकृतीसाठी ते चांगलं नाहीये हो, सगळ्याच गोष्टी प्रकृतीसाठी चांगल्या नसतात, ते सुद्धा चांगलं नाहीये, तुम्ही तसलं घेऊ नका, तुम्हाला जर ब्रँड पाहिजे होता तर मला सांगायचं ना. तर अवनी म्हणते की ब्रँड, अरे राजा काय बोलतोय तू. तर राजा म्हणतो की राहू द्या मॅडम, आता काही काळजी करू नका, ते काही तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाहीये आणि आम्ही तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलेला आहे, चला तुम्हाला तिकडे दाखवतो. तर अवनी म्हणते की सरप्राईज काय राजा, सरप्राईज सांग ना. तर तो म्हणतो की सांगतो, ते पहिलं आतमध्ये ठेवा, मला ना ते बघू सुद्धा वाटत नाहीये तुमच्या हातामध्ये, कशाला घ्यायचं ते, आणि चला तुम्ही चला. आता अवनी म्हणत असते की अरे राजा कुठे घेऊन चाललाय. पण राजा म्हणतो की अहो कळेल तुम्हाला, सरप्राईज आहे ना, चला असं म्हणून आता तो अवनीला बाहेर घेऊन जातो. तर आता अवनीला म्हणत असतो की डोळे झाका, तुम्ही तुमच्याच हाताने डोळे झाका. मग आता अवनी डोळे झाकते. तर राजा म्हणतो की या हळूहळू या. मग आता तो तिला बाहेर घेऊन जातो, म्हणजे पाठीमागच्या साईडला घेऊन जातो आणि म्हणत असतो की तुम्ही ना आता डोळे उघडा. मग आता अवनी डोळे उघडते. तर आता ह्यांनी सगळं लाइटिंग वगैरे डेकोरेशन सगळं केलेलं असतं, ते पाहून आता अवनीला धक्काच बसतो आणि अवनी म्हणते की अरे हे सगळं का केलेलं आहे, काय गरज आहे या सगळ्याची. तर आता तिकडून धन्या आणि नमी सुद्धा ते पाहतात आणि म्हणत असतात की अरे देवा, म्हणजे अवनी सुद्धा आता ड्रिंक घेणार आहे, ती सुद्धा ह्यांच्यामध्ये येणार आहे, कसं काय शक्य. आता त्यांना सुद्धा आश्चर्यच वाटतं. तर आता अवनी हळूहळू खाली येते. तर इकडे यशादा आणि पाण्या पण म्हणत असतात की हा या. आता पाण्या म्हणत असतो की वहिनी कसं वाटतंय हे सगळं तुम्हाला, आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. त्यावेळेस अवनी म्हणत असते की छान आहे, पण हे सगळं कशासाठी केलेलं आहे. तर ते म्हणतात की तुमच्यासाठीच. मग आता राजा म्हणत असतो की या मॅडम तुम्ही इथे बसा, तुम्ही इकडे या, असं म्हणून आता राजा टेबल पाशी अवनीला घेऊन येतो आणि तिथे खाली बसायला सांगतो आणि म्हणत असतो की मॅडम पुन्हा ना तसली चीप दारू अजिबात घ्यायची नाही, आम्ही ना तुमच्यासाठी ब्रँड आणलेला आहे, ब्रँड. अहो तुम्हाला जर सवय होती तर आम्हाला आधी सांगायचं ना. आता अवनीला काहीच कळत नाही. तर आता राजा यशादाला म्हणतो की यशादा जा, तू भजी बनवलेली आहेत ना ते घेऊन ये. मग यशादा लगेचच अवनीसाठी भजी घेऊन येतो आणि समोर तेथे ठेवतो आणि म्हणत असतात की आता तुम्ही एन्जॉय करा, तुमचा ना मी टाइम एन्जॉय करा, आम्ही ना अजिबात तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. आणि आता तो गाणी लावायला लावतो, पण आता ते चालतच नाही. तर पाण्या स्वतःच त्याच्या आवाजाने गाणी म्हणतो. तर राजा म्हणतो की वा पाण्या, काय तू गाणी म्हणतोय रे, खरंच खूप छान
गाणं म्हटलेलं आहे तू. तर पाण्या म्हणतो की हा मला ना खूप छान गायला येतं. आता तो सुद्धा खूप खुश झालेला असतो. इकडे अवनीला मात्र काहीच कळत नाही की हे काय चाललंय आणि ह्यांनी माझ्यासाठी ड्रिंक का आणलेलं आहे, यांचं काय चाललंय ते तिला समजत नाही. ती आता रागानेच बघत असते. तर आता राजा तिच्यासाठी आता ग्लासमध्ये ते ड्रिंक ओततो. तर अवनी म्हणते की काय चाललंय राजा, मी काही करत ड्रिंक वगैरे घेत नाही, बास्कर आहे सगळं, तुम्ही काय करताय. तर आता ती चिडलेली असते. तर यशादा म्हणत असतो की अहो तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाहीये, आम्हाला सगळं माहिती पडलेलं आहे, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही असं नाराज होऊ नका. तर अवनी म्हणते की राजा तुला काय कळलेलं आहे, असं म्हणून आता ती राजाच्या पाठीमागे लागते. तर राजा इकडून तिकडे पळत असतो. तर राजा म्हणतो की हो मॅडम, आम्ही तुमच्यासाठी 5,000ची बाटली आणलेली आहे आणि तुम्ही असं काय करताय. त्यावेळेस अवनी म्हणते की काय 5,000साठी, 5,000 रुपयाची, अरे कशाला आणली एवढी महागाईची बाटली. त्यावेळेस यशादा म्हणतो की हो पैशाची तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला प्यायचंय ना तुम्ही प्या, पैशाची काहीच काळजी करू नका. तर राजा म्हणतो की आणि मी काय एकट्याने नाही आणली, आम्ही सगळ्यांनी मिळून पैसे गोळा करून आणलेले आहे. तर पाण्या म्हणतो की हा वहिनी, ह्याने ना 50 रुपये दिलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तर राजा म्हणतो की काय रे पाण्या, हे सगळं बोलायची गरज आहे का, कोणी किती रुपये दिलेले आहेत ते महत्वाचं हे आहे ना की आपण मॅडमसाठी ब्रँड आणलेला आहे. तर अवनी म्हणते की अरे तुम्हाला कसं सांगू आता, तुम्हाला काय, मला ना खरंच काहीच कळत नाहीये. तर आता ह्या तिघांना असं वाटत असतं की अवनी आता आमच्या समोर लाजत आहे. तर आता उद्याचा भाग ह्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता पुढील भागामध्ये काय झालं ते पाहूया. अण्णा आता त्यांचं औषध मागत असतात. तर तिकडून अवनी आता त्यांच्यासाठी दारू आणि औषध घेऊन येते. तर यशादा, राजा, धन्या, पाण्या, नमी आता ते सगळं चोरून पाहत असतात. तर अवनी म्हणत असते की अण्णा तुमच्याकडे ना 2 ऑप्शन आहेत, एकामध्ये आहे दारू आणि हे आहे तुमचं औषध, तर तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे ते. तर आता अण्णा काही बोलतच नाही. तर अवनी म्हणत असते की सोडा हो, आज ना आपण दारूच घेऊया, दोघे जण मिळून घेऊया, मी पण तुम्हाला कंपनी देते. तर आता इकडे अण्णांना काय बोलावं तेच कळत नाही. अण्णा एकदम टेन्शनमध्ये जातात. तर आता अवनी दोन्ही ग्लासमध्ये ओतायला लागते आणि आता प्यायला लागते. आता ती पेत असते तेवढ्यातच अण्णा जोरात ओरडतात आणि म्हणत असतात की थांब सुनबाई, आजपासून ना मी ही दारू घेणार नाही, ओनली फ्रुट्स, असं म्हणून आता ते सफरचंद खायला लागतात. मग सगळेजण पळतच आतमध्ये येतात आणि टाळ्या वाजवत असतात. तर चला प्रेक्षकांनो, हे आपण उद्या पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब